अर्पिता पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी स्वभावाने साधी व सरळ देखणी मुलगी. वडील विश्वासराव निवृत्त शिक्षक, तर आई गृहिणी. तशी ती 3 भावंड. मोठी बहीण नमिताने 2 वर्षापूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं. तिचा नवरा इंजिनियर होता. पळून जाऊन लग्न केल्यामुळे अर्पिता सोडून कोणीच तिच्याशी बोलायचे नाही. मधला भाऊ सोमचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. त्याची बायको शालिनी बँकेत कामाला होती. सोमची एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होता. अर्पिता तशी शांत असायची. आपल्या खोलीत एकटी बसून राहायची. महिनाभरापूर्वीच अर्पिताचं लग्न झालं होतं. कमलेशही इंजिनियर होता. घरदार आणि प्रॉपर्टी पण चांगली होती. चांगल्या श्रीमंत घरातलं स्थळ, उत्तम शिकलेला मुलगा. त्यामुळे अर्पिताच्या घरून लगेच होकार दिला होता. अर्पिताही त्यांच्या शब्दाबाहेर नसल्याने लगेच, परंतु धुमधडाक्यात लग्न झालं होतं. मुलगा पुण्यात राहणारा होता. लग्नानंतर अर्पिता सासरी गेली. लग्नाच्या पहिल्याच रात्री कमलेश मित्रांबरोबर पार्टी करण्यासाठी म्हणून बाहेर गेला होता. घरी अर्पितासहित सर्वजण वाट पाहून कंटाळले. सकाळ होत आली तरी तो परतला नव्हता. सर्वजण वाट पाहून थकले होते. त्याचा मोबाईलही अनरिचेबल लागत होता. त्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन लावला व लवकरात लवकर तपास करण्याची विनंती केली. संध्याकाळ होत आली होती. अर्पिता अचानक काही अघटित घडण्यास असल्याची चाहूल लागली. ती घाईघाईने देवीच्या मंदिरात जायची म्हणून बाहेर जायला निघाली. पण मुलगा आधीच घरात नाही. त्यात सुनेही बाहेर चालली म्हणून सासूने तिला बळजबरीने बसून ठेवले. 7 वाजायच्या सुमारात अर्पिताने अचानक हाताच्या मुठी आवळली. भीती तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती. ती घामाने भिजली होती. काहीतरी चुकीचं घडलंय अशी जाणीव तिच्या मनाला होत होती. घरातली सर्वजण तिला काय झाले म्हणून पाहत होते. तितक्यात दाराची बेल वाजली. पोलीस दारात हजर होते. त्यांनी सर्वांना गाडीजवळ बोलवले. गाडीत एक मृतदेह होता. गाडीतील मृतदेह कमलेशचाच आहे याची खात्री पटताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. लग्नाच्याच दुसऱ्याच दिवशी अर्पिताचे सौभाग्य हरपले होते. ती मूर्छित होऊन पडली. तब्बल 6 तासांनी ती शुद्धीवर आली. अंत्यसंस्कार झाल्यावर सासूने बळेच तिला घराबाहेर काढले. तिच्या घरच्यांना बोलवून घेऊन तिला कुललक्षिणी, विषलक्षिणी अशी अनेक नावे ठेवून हाकलून लावले. जवळजवळ महिना होत आला होता. अर्पिता घरात आपल्या खोलीत खिडकीतून बाहेर पाहत बसली होती. ती आपल्याच खोलीतून बसून हसायची. जास्त बाहेर पडायची नाही. बाहेर पडल्यावर आजूबाजूचे लोक विधा आणि शापित म्हणून तिच्याकडे कुच्ची नजरेने पाहायचे. टोमणे मारायची. कधी कधी सहज फिरायला म्हणून बागेत जायची. ती आजही काहीतरी विचारात गुंग असल्याप्रमाणेच भान हरपून बसली होती. अर्पिता विश्वासरावांना बाबा काही काम होतं का? विश्वासराव अर्पिताजवळ येऊन तिला शेजारी बसले आणि त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं. अतिशय कृश आणि निस्तेज दिसत होती ती. बाळा, सहज म्हणून येऊ शकत नाही का मी? विश्वासराव असं नाही बाबा, मला वाटलं काही कामाने आला असाल. अर्पिता, मला तुझी अवस्था पाहवत नाही बाळा. जे झालं तुझ्या काय चूक होती? तू जेमतेम 22 वर्षाची आहेस. तुला अजूनही चांगलं स्थळ येऊ शकतं. म्हणजे कोणाचंही पसंत पडशील तू. विश्वासराव, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? स्पष्ट सांगा बाबा. अर्पिता काही थिटाकाने म्हणाली. मागून पदराआड हात पुसत अर्पिताची आई उमागी खोलीतून आली. अर्पिताची वहिनी शालिनी खोलीच्या बाहेरूनच ऐकत होती. म्हणजे तू पुन्हा लग्न करावं असं आम्हाला वाटतंय बाळा. उमा अर्पिताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. आई, माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडली. मी संसार लग्न यातून माझं मनच उडून गेलंय. मला पुन्हा लग्न करायची मनापासून इच्छा नाही आहे. अर्पिताच्या डोळ्यातून अश्रू लपवत म्हणाली. बघ बाळा, मी सांगायचं काम केलं. बाकी तुझा निर्णय अंतिम राहील. मला तुझ्यावर नाही लादायचं काही. विश्वासराव तिच्या डोळ्यातील अश्रू नजरेतून सुटले नाही. विश्वासराव खिन्न मनाने खोलीतून बाहेर निघून गेले. मुलीवर जीवापाड प्रेम करणारे बाप काळीच होते. फुलपाखरासारख्या आपल्या मुलीला रंगहीन कोमेजलेले पाहताना त्यांना अतून वेदना होत होत्या. आई बाबांना मी उद्या सांगा तुम्हाला. अर्पिता मनातला काहीच विचार करत म्हणाली. डोळ्यांनी तिच्या निश्चित राहायला इशारा करत खोलीतून बाहेर निघून गेली. विश्वासरावांच्या चेहऱ्यावरचा खिन्नपणा अर्पिताच्या नजरेतून सुटला नाही. तरी तिने न लग्नाच्या निर्णयास ठाम राहायचे ठरवले. रात्री तिच्या जेवणाचे ताट घेऊन शालिनी खोलीत आली. आज कधी नव्हे ती शालिनी तिच्या बाजूला बेडवर बसली. पण ती थोडं अंतर राखूनच बसली होती. जणू अर्पिताच्या स्पर्शातून तिला विषबाधा होईल असं तिचं वागणं होतं. तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगते अर्पिता. आईबाबांना म्हणत आहे तसं लग्नाला तयार हो. म्हणजे तू ही सुटशील आणि आम्ही सुटू. शालिनी, म्हणजे काय म्हणायचं वहिनी तुला? आईबाबांना मी भार झाले का? बाहेर तर सगळे घालून पाडून बोलतात. निदान तू तरी असं बोलू नको वहिनी. अर्पिता, आईबाबांना नाही, आम्हाला भार झाले आहेस. आधीच बरीच
ओढाताण करून आयुष्य चालले. सतत गरजा वाढत आहेत, त्यातून तू येऊन पडलीस. आईबाबांना काय मुलगी लक्ष्मी असेल किंवा 20 लक्ष्मी, ते सगळं सांभाळणारच ना. मला कसले सल्ले देतेस ग? तुझ्या कर्मामुळे बोलायला ना सगळे. शालिनी तिरस्काराने म्हणाली. अर्पिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. शालिनी तिच्याशी फारशी बोलायची नव्हती आणि बोलली की ते टोचून. शालिनी उठून बाहेर निघून गेली. अर्पिता मात्र न जेवता झोपी गेली. तिला फक्त अश्रूंचा आधार होता. दुसऱ्या दिवशी अर्पिता उठली. तिने स्वतः विश्वासरावांच्या खोलीत जाऊन लग्नाला होकार कळवले. विश्वासराव सुद्धा मुलीने स्वतःहून होकार दिलेला पाहून खूप आनंदी झाले होते. त्यांनी लगेच स्थळ पाहायला सुरुवात केली. आज सकाळपासून घरात धांदल उडाली होती. आज सकाळी अर्पिताला बघायला स्थळ येणार होते. सकाळपासून घरात कसली तयारी चालू होती. शालिनी अर्पिताला तयार करत होती. तयार करताना टोमणे मारत तिने अर्पिताला नकोसे करून सोडले होते. अर्पिता निळ्या रंगाची तलम साडी नेसून तयार झाली होती. गळ्यात नाजूकसा हार आणि कपाळावर छोटी लाल टिकली. एवढंच काय, तो साजशृंगार अपार कष्टाने रोखून ठेवलेले अश्रूंनी डोळ्यांच्या कडा मात्र पाणावलेल्या होत्या. 10:15च्या सुमारास पाहुणे आले. चांगली उच्चभ्रू मंडळी होती. आई, वडील, मुलगा आणि सोबत 10-12 वर्षाची मुलगी. मुलाची माहिती जाणून घेत असतानाच कळलं की त्याचंही पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगी होती. ते कळताच विश्वासराव भडकले. पण शालिनी आणि सोहमने समजावले, अर्पिताचे दुसरे लग्न आहेत. मग काय हरकत आहे? बाबांनी अर्पिताकडे पाहत तिला विचारले. तुझे काय मन आहे बेटा? तुला पसंत आहे का? विश्वासराव अर्पिताच्या ओठांवर नकार आला होता, पण तितक्यात तिला कालचे शालिनीचे बोल आठवले आणि पुढचा मागचा विचार न करता तिने मानेने होकार दिला. यज्ञेशसोबत पुढच्या आठवड्यात तिचे लग्न ठरले होते. यज्ञेशसुद्धा सोहमसोबतच कामाला होता, त्यामुळे अर्पिताच्या आधीच्या लग्नाबद्दल त्याला सर्व माहिती होती. लग्नाला आदल्या दिवशी अर्पिता घरातून बाहेर पडली व घराजवळील देवीच्या देवळात गेली. आई, मागच्या वेळेस जे झालं ते विसरून माझा संसार नव्याने सुखाने थाटला जावा, अशा आशीर्वाद दे. एक वेळी माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल, यज्ञेशला काही होऊ देऊ नको. दुसऱ्या दिवशी अर्पिताचं लग्न झालं आणि ती तिच्या नव्या सासरी आली. सासर तेवढं 3 BHK फ्लॅट होता आणि यज्ञेशचे अर्पिताला स्वरूपाच्या रूममध्ये झोपायला सांगितले. अर्पिता हे ऐकून अवाकच झाली. यज्ञेशच्या आईवडिलांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण केवळ आई-बाबा सतत आजारी आणि स्वरूपाची काळजी घ्यायला कोणी नाही म्हणून लग्न केल्याचे स्पष्ट करून यज्ञेशने आपल्या खोलीतून निघून गेला. अर्पिताची स्वप्ने फुलण्याआधीच कोमेजून गेली. तरी हसरा चेहरा ठेवून ती स्वरूपाच्या खोलीत गेली. लग्नाची नवीन स्वप्ने पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही हे स्वतःच्या मनात तिने समजावले होते. दुसऱ्या दिवसापासून अर्पिताचा दिनक्रम सुरू झाला होता. ती पूर्णपणे सासऱ्यांची सेवा आणि स्वरूपाची काळजी ह्यावर व्यस्त राहू लागली. सासऱ्यांच्या छोट्या छोट्या सवयी, त्यांच्या औषधांच्या वेळा यापासून ते स्वरूपाच्या अभ्यास, आवडीनिवडी इथपर्यंत सर्व तिने मनापासून शिकून घेतलं होतं. यज्ञेच्या नकळत त्याच्या आवडीनिवडीही ती जपत होती. एकदा दुपारच्या वेळेस तिने सासू-सासरे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते, तेव्हा अचानक फ्लॅटची बेल वाजली. अर्पिताने पुढे होऊन दार उघडले. समोरची माणसे पाहून ती अवाकच झाली होती. ती कमलेची आई-बाबा होते ना, सारे परक्यासारखे. बाहेर का उभे? घरात या. मोहन अर्पिताच्या सासऱ्यांनी त्यांना आत बोलवलं. अर्पिता त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून निघून गेली. हे अत्यंत जुने मित्र असल्याचे त्यांच्या मनसोक्त गप्पा चालू होत्या. अर्पिता सर्वांसाठी चहा घेऊन बाहेर आली. सुधाकर ही आमची सून अर्पिता, महिन्याभरापूर्वीच लग्न झालं. सोहम ठीक आहे, मोहन ठीक आहे. सुधाकराची तिच्याबद्दलची नाराजी पाहून मोहन काहीसे साशंक झाले. अर्पिता आत गेल्यावर त्यांनी सुधाकराला विचारले, काय झालं सुधाकर? तू अशी प्रतिक्रिया का दिलीस? मोहन, तू मित्र आहेस म्हणून सांगतो, तू या विषलक्षणीला यज्ञेशच्या लग्न लावलंस हे चांगलं नाही झालं. ही माझ्या घरात आली होती लग्न करून, माझ्या कुळाचा नाश करून गेली. आता यज्ञेशचं काही बरे वाईट होऊ नये म्हणजे झालं. सुधाकर म्हणजे
अर्पिताचं पहिलं लग्न कमलेशसोबत मोहन आणि मधुरा त्या धक्क्यातून सावरले नव्हते. बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर सुधाकर आणि त्याची पत्नी घरी निघून गेली. त्यांचे बोलणे अर्पिताने आतून ऐकले होतं. ती पुंदून पुंदून रडत होती. थोड्या वेळाने स्वतःला सावरत ती परत कामाला लागली. मधुरा मात्र आता सतत तिला शासंक नजरेने पाहत होती. संध्याकाळी स्वरूपा घरी आली. मम्मा, मला कॉफी देशीस का प्लीज? स्वरूपा, हो माझ्या सोन्या, आणते. अर्पिता मधुरा मात्र आज दिवसभर तिच्या मागून फिरत होती. संशयाचं भूत तिच्या डोक्यावर स्वार झालं होतं. रात्री यज्ञेश खूप लेट घरी आला. मधुराने त्याला हट्टाने स्वतःजवळ बसवलं व त्याला दुपारचं सर्व सांगितलं. पाहूनंतर म्हणून त्यानेही ते टाळलं. पण सर्वांच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं. अर्पिताच्याही नशिबात जणू शापित आयुष्य होतं. दुसऱ्या दिवशी स्वरूपा तापाने फणफणली. तिचा ताप काही केल्या उतरेना. ताप हळूहळू तिच्या डोक्यात चढत होता. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. अर्पिताचं मन स्वरूपाजवळ जाण्यास बेचैन होत होतं, पण तिला कोणी जाऊ दिलं नाही. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांनी स्वरूपा कोमात गेल्याचे सांगितले. तिला कधी शुद्ध येईल ते काही निश्चित नसल्याचे सांगितले. ते पाहून मधुराचा पारा सुटला. ती अर्पिताला फरफरट घरी घेऊन आली व तिला घालून पाडून बोलायला लागली. सुधाकर दादा म्हणत होते तेच खरं निघालं. विषलक्षणी आहेस तू, शापित आहेस. एका घराचा नाश करून आता माझ्या घराचा नाश करायला आली आहेस. मी हे होऊ देणार नाही. माझ्या स्वराला काही झालं ना तर मी तुझा जीव घेईल. तुझ्या आताच्या आता माझ्या घरातून चालती हो. मधुरा अर्पिताचे डोळे पाणावलेले होते. तिने शेवटीची आशा म्हणून यज्ञेशकडे पाहिले, पण त्यानेही मधुराच्या बोलण्याला समर्थन दिले. पुन्हा एकदा अर्पिता घरी आली. काही दिवसांनी यज्ञेशने अर्पिताला डिव्होर्सचे पेपर्स पाठवले. अर्पिताने आता आपले शापित आयुष्य स्वीकारले होते. सोहम आणि शालिनी मात्र अर्पिताला घरात पाहून नाखुश झाले होते. शालिनी ही आता गर्भवती होती. तिला आपल्यावर आणि आपल्या बाळावर तिची विषारी सावली नको होती. अर्पिता घरात आली तेव्हा तिची आई उमाही हिवतापाने आजारी होती. अर्पिता घरी आल्यावर 2-3 दिवसातच तिच्या आईचा मृत्यू झाला. शालिनीने यांचंही खापर अर्पिताच्याच माथ्यावर फोडलं. दूरदूरचे नातेवाईक सगळे सोयरे आले होते. त्यांच्यासमोर अर्पिताचा अपमान केला की निदान शर्मेने तरी ती या घरातून निघून जाईन अशी अपेक्षा शालिनीने होती. हो, अगदी खरं सांगतो हो तुम्हाला, शापित आयुष्य घेऊन जन्माला आली आहे ही. जणू हिच्या जन्मानंतर हिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचाच काही ना काही अघटित घडलंय. पहिला नवऱ्याचा मृत्यू, मग दुसऱ्या लग्नानंतर दुसऱ्या नवऱ्याची मुलगीही कोमात गेली आणि आता आई चांगल्या भल्या घरात उतरली. कळा लावली हो हिने. शालिनी डोळे पुसत म्हणत होती. सगळी मंडळी शासक नजरेने अर्पिताकडे पाहू लागली. आपली चूक नाही हे माहीत असतानाही अर्पिताची नजर खाली झुकली. आता मात्र विश्वासरावांचा संयम संपला. गप्प बस शालिनी,
माझ्या डोळ्यासारख्या सोन्यासारख्या मुलीची काहीही चूक नाही यात, आणि तिच्या जन्मापासून उमा तिच्यासोबतच आहे. तिला तेव्हा मृत्यू नाही आला ना, मग आता आला. त्याला कारणीभूत माझी मुलगी कशी काय? उलट तू आल्यापासूनच हे चालू झालंय. किंवा तुझ्या पायगुणामुळेच माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला असं मी म्हटलं तर कसं वाटेल तुला? सोहम, तुला ही लाज वाटली नाही आपल्या बहिणीबद्दल ऐकून घ्यायला? खूप झालं आता, खूप छळ केलात तुम्ही माझ्या सोनपरीचा. ताबडतोब घाशा गुंडाळून चालते व्हा माझ्या घरातून, आणि राहायचं असेल तर तिच्या आज्ञेतच राहायचं आता. चल बाळा अर्पिता. विश्वासराव अर्पिताला घेऊन आत निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनी आणि सोहम घराबाहेर पडले. आलेले नातेवाईकही निघून गेले. आता घरात विश्वासराव व अर्पिता दोघेच होते. विश्वासरावांच्या ओळखीने अर्पिताला जवळच्याच महिलाश्रमात नोकरी लागली. ती तिथल्या मुलींना शिकू लागली. एके दिवशी धावतच घरी येत अर्पिताने विश्वासरावांना हाक मारायला सुरुवात केली. बाबा बाबा. अर्पिता, अगं हो बाळा, काय झालं? विश्वासराव, बाबा, महिलाश्रमात काम करण्याबरोबरच मला समाजसेवा करायची ही इच्छा आहे. संजीवनी या समाजसेवी संस्थेकडून मला काम करायचं आहे. ते गरजूंना मदत करतात. अपयशी झालेल्यांना पुन्हा नव्याने उभं राहायला मदत करतात. बाबा, मी हे करू ते काम? अर्पिताने आशेने विश्वासरावांच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. निस्वार्थपणे कर बाळा, पण तू माझी परवानगी का मागते आहेस? विश्वासराव, बाबा, ती संस्था ओमकार जिजू चालवतात. नुसतेच इंजिनियर नसून ते उत्तम समाजसेवक आहेत. बाबा, मी काम करते ना, ते महिला आश्रमात सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडूनच येते. बाबा, आपण बोलूया ना त्यांच्याशी. काय गुन्हा केलाय त्यांनी आणि ताईंनी? प्लीज बाबा, अर्पिता केविळवाण्या स्वरात म्हणाली. नक्कीच बाळा, पुन्हा एकदा तू बापाच्या काळीजाला साथ घातली आहेस. उद्याच त्यांना घरी बोलव. खरं तर आपल्यालाही आधाराची गरज आहे, पण त्यांना मी नाकारलं होतं. हे येतील का मला माहिती नाही, पण शक्य असेल तर ओंकाररावांना सामानासहित यायला सांग. त्यांच्या जीवनातील आईवडिलांच्या आणि माझ्या जीवनातील मुलाची कसर भरून निघेल. विश्वासराव डोळ्यातील पाणी टिपत आत गेले. अर्पिताच्या डोळ्यातही पाणी दाटले होते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर सूर्यवंदनासाठी विश्वासराव अंगणात आले. अंगणात एक टॅक्सी उभी होती व त्यातून सामान उतरवले जात होते. ओंकार आणि नमिता त्यांच्यासोबत एक लहानशी परी विश्वासरावांच्या दिशेने चालत येत होती. बराच वेळ सगळे पाव नावलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत उभे होते. इतक्यात घरातून अर्पिता बाहेर आली. तिने सर्वांना हात बोलवून घेतलं. नमिता आणि ओंकारने विश्वासरावांना वाकून नमस्कार केला. आता तब्येत कशी आहे तुमची? आणि अर्पिता, काय काम चाललंय तुझं? आजपासून आणखीन एका नवीन कामाला तयार हो. ओंकार हसत म्हणाला. हो जिजू, एकदम रेडी. अर्पिता ही उत्साहात म्हणाली. बाबा बोलणार नाही का आमच्याशी? नमिता, काय बोलू मुली? मला माफ कर. पोटचा मुलगा जेव्हा वैरी ठरला तेव्हाही हा मुलगा माझ्याशी इतका प्रेमाने वागतोय. मी त्याला हिर्स काढलं, संबंध तोडला, तरीही बाबा म्हणायला तुम्ही आज लाज वाटते ग. स्वतःची विश्वासरावांना खाली घालत हात जोडून म्हणाली. काहीतरी काय बोलताय बाबा? तुमचे हात कायम आशीर्वाद देण्यासाठी उचला, माफी मागण्यासाठी नाही. हे संजू, तू आजोबांना नमस्कार नाही केलास अजून? ओंकार संजीवनीने पटकन पुढे होत विश्वासरावांना नमस्कार केला. त्यांनीही मायेने तिला उचलून घेतलं. आज शांत घर हसण्याचे प्रेमाने गजलेलं होतं. बोलता बोलता अनेक विषय निघाले. अर्पिताबद्दल घडलेले सर्व ऐकून ओंकार आणि नमिता दोघांचे डोळे पाणावले होते. नाही ग सोने, सगळ्यांच्या आयुष्यात आनंद भरायची इच्छा व्यक्त करणारी, मला बाबांचं छत परत मिळवून देणारी आणि स्वतः दुःखातून गेलेली असताना सतत दुःख हसतमुख चेहऱ्यामागे दडून वाहणारी माझी अर्पिता शापित असू शकत नाही. नमिता अश्रुपुसत म्हणाली. परत ते देवीचे उपकार आहेत अर्पिता. तिने तुला अशा माणसांपासून दूर केलं ज्यांच्या
तुला आयुष्यात काही स्थान नाही. आज आपल्या आई असत्या तर त्यांनीही हेच म्हटलं असतं की तू विश्वली नाही आहेस. ओंकार, हो खरं. तू सगळ्यांना सिद्ध करून दाखव की तू अमृतवेल आहेस. शापित नाही, देवी वरदान घेऊन आलेली आहे. सगळ्यांच्या आयुष्याचे रंग भरताना तुझ्या आयुष्याचेही रंग खुलतील. अर्पिता नमिता मोठ्या बहिणींकडे, तुझीजूकडे आळीपाळीने पाहत तिने बाबांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात तिला आज समाधान दिसत होतं, आश्वत भाव दिसत होते. दुसऱ्या दिवसापासून अर्पिताने संजीवनीसाठी काम करायला सुरुवात केलं. ओंकारने आज अर्पिताला एका घरात पत्ता दिला. त्यांची मुलगी अत्यंत उदास राहायची म्हणून त्यांनी संजीवनी कॉन्टॅक्ट केला होता. अनेकांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायला निघालेली अर्पिता लगेच तयार झाली. ती दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. तो एक सुंदर बंगला होता. ती फाटकं उघडून आत आली. तिने दाराची बेल वाजवली. कोणाबाईने दार उघडले व तिला आत घेऊन गेली. तिने एका माणूस पाठमोरा काहीतरी शोधत उभा होता. एक्सक्यूज मी, संजीवनी समितीवरून आलेली अर्पिता. तो माणूस मागे वळाला. ती दोघे एकमेकांना बघून अवाक झाली होती. अर्पिता, तू यज्ञेश थोड्या वेळेत शुद्धीवर येत. यज्ञेशने तिला बसण्याची विनंती केली. समोर सोफ्यावर बसत अर्पिताने कामावर लक्ष केंद्रित केलं. तू गेल्यापासून 15-20 दिवसांनी स्वरूपा शुद्धीवर आली व तेव्हापासून ती दिवस रात्र तुझ्या नावाचा जप करते. मम्मा कशी आहे? दिवस रात्र ती तुझ्यात हरून गेली आहे. माझे न कळत तिला इतकं आपलंसं केलं हे तू खूप उशिरा कळलं मला. यज्ञेश कुठे आहे? स्वरा. अर्पिता स्वरूपाची हालत ऐकून तिच्या हृदयात कळवळलं. यज्ञेश तिला खोलीत घेऊन गेला. ती हसत अर्पिताचा फोटो फ्रेम निखरत. स्वरा बेटा, डॅड, मम्मा कधी येणार? स्वरा, माझे सोने, मीच आले माझ्या सोन्या, असं म्हणत तिने अश्रू दाटले होते. मम्मा, तू मला सोडून नको ना जाऊ. डॅडलीलाच तुझ्यासारखी कॉफी नाही बनवता येत आणि माझं स्टडी पण खूप वाढलेला आहे. डॅड सारखा बिझी असतो. माझा त्याच्याशी बोलायचा वेळच नाही. तू नको ना जाऊ सोडून मला. स्वरूपा, हो, झोप आता. किती थकल्यासारखी वाटते ना माझी स्वरा. थोड्या वेळाने बोलू ना आपण. अर्पिता स्वरूपाला थोपटत होती. पाहता पाहता ती झोपी गेली. यज्ञेश खोलीच्या एका कोपऱ्यात ते पाहत होता. झोपलेली पाहून अर्पिता तिच्या खोलीतून बाहेर आली. यज्ञेश समोर येऊन उभी राहिली. तिची तब्येत एकदम ठीक आहे. फक्त ती कुठली तरी एकटी पडली. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. तिची तब्येत आपोआप सुधारेल. अर्पिता, तू? यज्ञेश, माझं काय? अर्पिता, तू नाही का राहणार आमच्यासोबत? यज्ञेश, नाही. अर्पिता, तिने सोडलेल्या सगळ्या त्रास नारकातून तिने मागे निघून गेली आहे. तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती. घरी आल्यावर ती नेहमीप्रमाणे बाबा आणि ताईला हाक न मारता थेट आपल्या खोलीत गेली. ते पाहून विश्वासराव आणि रमिता तिच्या मागोमाग तिच्या खोली गेले. बाळ, काय झालं? आज उदास का वाटतेस? नमिता, काय गरज आहे सर्वांना माझ्या आयुष्याची खेळायची? अगदी नियती पण खेळतेस मला. आज कित्येक दिवसांनी सगळं विसरून स्वतःच्या पायावर समर्थपणे उभं राहत होते मी. काहीतरी काम चालू केलं आणि आजच तिने परत यज्ञेशला आणून उभं केलं. अर्पिता, यज्ञेश तो कशाला आला होता? विश्वासराव, तो आला नव्हता. मी गेले होते संजीवनीकडून दिलेल्या एका ॲड्रेसवर त्याच्या मानसिक आजारात मुलीला मोटिवेट करायला. पण यज्ञेशचं घर होतं बाबा. आता स्वराची अवस्था पाहली नाही हो. मम्मा मम्मा करत रडत होती बिचारी. पण या माणसाकडे आणि मला शापित म्हणणाऱ्याने विषारी मनोवृत्तीने लोकांकडे मला जावंसं वाटत नाही. पण स्वरासाठी माझा जीव तुटतोय. अर्पिता, विश्वासराव आणि नमिता तिची ही हालत पाहून चिंतेने ग्रासले होते. तेवढ्यात घरात आणि तिच्या रूममध्ये येणाऱ्या ओंकारनेही सगळं ऐकलं होतं. आपल्या पत्त्यावरील नाव वगैरे चौकशी न करता तिला पाठवल्याचे त्यालाही गिल्ट वाटू लागले. विश्वासराव घरात आले का? मोहन कोण आहे बरं? येतो हं. विश्वासराव, नमका मधुरा आणि मोहन आत म्हणाले. मात्र विश्वासराव दारावरच आडवे उभे राहून चिडून त्यांच्याकडे पाहत होते. तुम्ही का आलात आहात तिथे? माझ्या तोंडातून काही अपमानकारक शब्द बाहेर पडायच्या आत तुम्ही इथून जाल तर बरं होईल. विश्वासराव, आमचं ऐकून घ्या. विश्वासराव, अर्पिताला आम्ही नाही तर आम्ही ते बोललो. शापित विषवल्ली बोलून अपमानित करून घरातून हाकलून दिलं. पण आता आम्हाला आमचा मनापासून पश्चाताप होत आहे. मोहन, हो, मी माफ मागतो तुमची. मी खूप हाल केले अर्पिताचे, पण याची शिक्षा आम्ही भोगतोय. हो, आमची छोटी परी स्वरूपा आज आमच्या कोणाशीच बोलत नाही. नुसते अर्पिताचे नावाचा जप करत आहे. आम्ही
आता म्हातारे झालो आहोत. डोळ्यांच्या वेळा लक्षात राहत नसल्याने आता अर्पिताच्या हसण्याचं महत्त्व कळतंय. मधुरा नमस्कार करतो बाबा. बाबा खरंच माफ करा. मी आणि माझ्या घरातील कोणीच अर्पिताविषयी राहू शकत नाही. यज्ञेश अर्पिता आतून हे सगळं ऐकत होती, पण ती अजूनही द्विधा मनस्थितीत होती. तेवढ्या तिच्या कानावर आवाज ऐकू आला. मम्मा मम्मा कुठे आहेस तू? ये ना ग बाहेर. स्वरूपाचा आवाज ऐकताच मात्र अर्पिता धावतच बाहेर आली. तिने पाहिलं तर स्वरूपाच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं होतं. मम्माला भेटायचं म्हणून ती छान तयार होऊन आली होती. तिला पाहून अर्पिताचे डोळे भरून आले. किती गोड दिसत होती. तिची परी हे निहाळत ती उभी होती. हिरव्या रंगाचा काठपदरी शालू नेसून अर्पिता दारात उभी होती. मधुरानेही लगबगीने माप ठेवले होते. अर्पिताने माप ओलांडलं. ज्या घरातून शापित म्हणून तिला बाहेर काढण्यात आलं होतं त्याच घरात ती लक्ष्मी म्हणून परत येत होती. अर्पिताचा पुन्हा एकदा एक नवं विश्व तयार झालं होतं. बाबा, सासू सासरे, यज्ञेश, ताई आणि जिजू, स्वरूपा आणि अगदी दादा आणि शालिनी वहिनीसुद्धा. दादा वहिनींनी आपली चूक समजल्यामुळे परत आले होते आणि अर्पिताने हट्टाने विश्वासरावांना त्या दोघांना माफी करायला लावले. यापुढे प्रत्येक सकाळ तिच्या आयुष्यात आनंदाचा ठेवा घेऊन येणार होती आणि तिला शापित ठरवणाऱ्या अनेकांसाठी ती संजीवनी म्हणून पुन्हा नव्याने उभी राहणार होती. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.